नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं फॅट टू फिटच्या डे 4मध्ये. तर सकाळी 6:30 वाजता मी जिमला जाण्यासाठी रेडी झालो. ललित भाऊ ऑलरेडी रेडी होते. सकाळी जिमला जाण्याच्या आधी मी घेतलं प्री वर्कआउट म्हणून 2 केळी खाऊन घेतल्या. त्यासोबतच काही ड्रायफ्रूट घेतले. ड्रायफ्रूट वगैरे खाऊन झाल्यानंतर लगेचच आम्ही गाडीवर बसलो आणि गेलो जिमच्या दिशेने. जिममध्ये पोहोचताच सुरुवातीला घेतलं आपण पहिले बजरंगबलीचं दर्शन. बजरंगबलीचं दर्शन घेतल्यानंतर लगेचच गेलो वॉर्मअप सेक्शनला. बुटं वगैरे घालून आपण लगेच रेडी झालो वॉर्मअप करण्यासाठी. वॉर्मअप वगैरे करून झाल्यानंतर लगेचच घेतला आपण जिम मारायला. आज होता आपला चेस्ट आणि ट्रायसेप मसल. तर आज होता माझा चेस्टचा पहिला सेट, तो म्हणजे फ्लॅट बेंच डंबल प्रेस. डंबल प्रेसचे मी घेतले 3 हाय वेट रिपिटेशन 20, 16 अँड 12चे. हा होता पहिला सेट. त्यानंतर दुसरा सेट इन्क्लाइन मशीनवर बेंच प्रेस होता. इन्क्लाइन मशीनवर देखील 3 सेट हाय वेट लावून रिपिटेशन मारून घेतले. इन्क्लाइन मशीन मारल्यामुळे आपली अप्पर चेस्ट ग्रो होती. त्याचबरोबर हा सेट मसल माइंड कॉन्सन्ट्रेट करून मारणं तेवढंच गरजेचं असतं, जेणेकरून सगळा फोकस हा चेस्टवरच जाईल. आज देखील परत एक व्यक्ती आपल्याला 0 सिविक सेन्स दिसला. बरं, जाऊ द्या. त्यानंतर चेस्टचा आपला होता तिसरा सेट, तो म्हणजे डिक्लाइन मशीनवर बेंच प्रेस. डिक्लाइन मशीनचे देखील आपण 3 रिपिटेशन मारून घेतले, ते देखील हाय वेटवर सेम मसल कॉन्सन्ट्रेटने. मग आलो फ्लाय मशीनवर. फ्लाय मशीनवर एकदम स्लो मोशनमध्ये 3 रिपिटेशन मारले. फ्लाय मशीन मारायचं म्हटलं तर जितकं स्लो मोशनमध्ये मारशाल तेवढा जास्त इम्पॅक्ट त्याचा चेस्टवर पडतो. त्यामुळे मी 3 रिपिटेशन एकदम स्लोली मारले. त्यानंतर लगेचच घेतलं मी इन्क्लाइन मशीनवर प्लेट. प्लेटचे देखील मला 3 रिपिटेशन मारायचे होते. त्याच्यामुळे प्लेटचं वजन वाढवून मी 3 रिपिटेशन मारून घेतले. त्यानंतर चेस्टचा शेवटचा सेट, तो फक्त लोअर चेस्टसाठी होता. त्यामुळे मी डंबल्सनी त्याचे 3 सेट मारून घेतले. लोअर चेस्टसाठी वेट कमी लावलं तरी चालतं. त्यानंतर मी चालू केला ट्रायसेप. ट्रायसेपचा आजचा माझा पहिला सेट होता सिंगल हँड डंबल. सिंगल हँड डंबल्स देखील मी मसल कॉन्सन्ट्रेशन करून 3 रिपिटेशन मारून घेतले. त्याच्यामुळे चांगलाच इम्पॅक्ट पडला ट्रायसेपला. त्यानंतर ट्रायसेपचा दुसरा सेट होता, तो म्हणजे बोथ हँड डंबल्स. बोथ हँड डंबलसाठी हाय वेट लावणं गरजेचं असतं. त्यासाठी हाय वेट लावून मी 3 रिपिटेशन मारून घेतले. 2 सेट मारून झाल्यानंतर बॉडी पूर्णपणे डिहायड्रेट झाली होती. उन्हाळा चालू असल्यामुळे बॉडीला पाण्याची खूप जास्त गरज लागते. त्यामुळे मी पाणी वगैरे पिऊन थोडासा रेस्ट केला आणि लगेचच ट्रायसेपच्या तिसऱ्या सेटला सुरुवात केली. ट्रायसेपचा तिसरा सेट होता झिगझॅग रॉड. झिगझॅग रॉड हा ट्रायसेपवर खूप मोठा इम्पॅक्ट पाडतो. ट्रायसेपमध्ये सगळ्यात मेन सेट म्हटला तर झिगझॅग रॉड. त्याच्यामुळे ट्रायसेपला खूप लवकर पंप येतो. त्यामुळे ट्रायसेप मारताना झिगझॅग रॉडला कधीही इग्नोर करू नका. त्यामुळे रॉडचे मी देखील 3 रिपिटेशन मारून घेतले. त्यानंतर ट्रायसेपचा चौथा सेट होता, तो म्हणजे बेंचवर बसून ओव्हरहेड. याचे देखील 3 रिपिटेशन मी मारून घेतले. आणि आजचा ट्रायसेपचा शेवटचा सेट होता बेंच प्रेस. बेंच प्रेसवरचे 3 सेट 20-20चे रिपिटेशन मारून झाल्यानंतर आजचा वर्कआउट इथेच संपवला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.